रोज असं वाटतं की कुणीतरी सत्ताधारी नेता येईल, प्रश्न समजून घेईल, सोबत प्रशासनाच्या अधिकाऱ्याला आणील, प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न होतील, परंतु तसं कुठलंही काही होताना दिसत नाही। महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या मोठ्या पाचवी बहुमतानं महायुतीचं सरकार आलं, पण वर्षभरातच त्यांना शेतकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा तिटकारा कंटाळा आला की काय चारदा एकच शब्द मी येईन, मी पुन्हा येईन, हे करणार। आजही ज्या पद्धतीनं माईक बाजूला राहतो, पण माईकच्या पुढे ज्यांचा आवाज येतो त्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचना। उद्या परवापासून आपल्याला ते बघायला मिळेल की घंटा 4 घंटे आम्ही पावसात बसून राहू। नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्तानं फंड वाटपायचा, निधी वाटपाचा, हिस्से करायचे आहेत म्हणून सगळे येतील, आपल्या हिश्श्याचं फंड मागतील, पदरात पाडून घेतील, परंतु आमच्या हिश्श्याचं काय? नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या रास्त मूल्यांकनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज 43वा दिवस आहे। दररोज शेतकरी सकाळीच कामधंदे सोडून इथे येतात। रोज असं वाटतं की कुणीतरी सत्ताधारी नेता येईल, प्रश्न समजून घेईल, सोबत प्रशासनाच्या अधिकाऱ्याला आणील, प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न होतील, परंतु तसं कुठलंही काही होताना दिसत नाही। वर्षभरापूर्वी ज्या पद्धतीनं संत महंत असतील, सर्व धर्माचे धर्मगुरू असतील, कोले महाराज आणि माझ्यासारखे गोपालक असतील, गोप्रेमी असतील, सर्वांनी एकत्र येऊन एक मोहीम राबवली आणि पहिल्यांदाच मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या मोठ्या पाचवी बहुमतानं महायुतीचं सरकार आलं, पण वर्षभरातच त्यांना शेतकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा तिटकारा कंटाळा आला की काय असं वाटू लागलंय। परवाच सावित्री पौर्णिमा झाली। सावित्रीच्या लेकींना जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाभोवती दोरा गुंडाळला आणि तीच महिला घरी जाऊन पतीचे अस्तव्यस्त पडलेले बूट चपला पाहून तिनं म्हणायचं की कंटाळा आला ग या मेल्याचा। असा काहीसा प्रकार होताना दिसतोय। यांना ज्या पद्धतीनं सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं, एका अहंकारानं, एका जोरजोरात त्वेषानं बोलून चारदा एकच शब्द मी येईन, मी पुन्हा येईन, हे करणार। आजही ज्या पद्धतीनं माईक बाजूला राहतो, पण माईकच्या पुढे ज्यांचा आवाज येतो त्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचना आणि आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचना। कालच आम्ही सांगितलं होतं की आम्ही भर पावसात बसणार आहेत, पण 10 मिनिटच पाऊस आला। उद्या परवापासून आपल्याला ते बघायला मिळेल की घंटा 4 घंटे आम्ही पावसात बसून राहू। त्यानंतर आजच काही शेतकरी तेवढ्यात बसायला लागले होते, पण त्या शेतकऱ्याचा पुत्र असलेल्या, बंदोबस्ताला असलेल्या कर्मचाऱ्यानं त्यांना त्यापासून परावृत्त केलं, त्यामुळे ते बसले नाहीत। परंतु उद्या परवा जेव्हा केव्हा दिवसभर पाऊस असेल, आम्ही दिवसभर पावसात बसू। मला वाटतं नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्तानं पालकमंत्री पंकजाताई आणि सर्व नेते मंडळी उद्या परवा काय आहे असं मला वाटतं ते येणार आहेत। जसं फंड वाटपायचा, निधी वाटपाचा, हिस्से करायचे आहेत म्हणून सगळे येतील, आपल्या हिश्श्याचं फंड मागतील, पदरात पाडून घेतील, परंतु आमच्या हिश्श्याचं काय हे कोणालाच बघायला वेळ नाही। सेना भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शरद पवार गटाचे असतील, कुणालाच मला वाटतं काही घेणं देणं दिसत नाही। जे काही प्रयत्न करतायत त्यांचेही प्रयत्न फळाला येताना दिसत नाही। त्यामुळं उद्यापासून जी मनातली घालमेल आहे त्याच्यातून काय होईल सांगता येत नाही। गंज आम्ही ओरडून सांगतोय की केव्हाही काही होऊ शकतं, परंतु प्रशासनाला त्यापासून काही देणं घेणं नाही आणि त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाही। परंतु हे येणारा काळच ठरवेल की आम्ही काय करू शकतो, प्रशासनाला काय कसं पळावं लागेल आणि शासनाला कसा निर्णय घ्यावा लागेल। आजही पाहताय तुम्ही, बच्चू कडू साहेबांनी 6 दिवसापासून वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या असेल, शेतमजुरांच्या असेल, कामगारांच्या असेल, दिव्यांगांच्या असेल प्रश्नावर 6 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले। त्यांच्यावर 50 लोकांनी आमरण उपोषण सुरू केले। मला वाटतं आज रक्ताची उलटी त्यांना झाल्याचं माहिती मिळाली, परंतु फडणवीस सरकार जागचं हललेलं नाही। काही त्यांच्या समर्थकांनी विषसुद्धा घेतल्याची माहिती मिळते, तरी हललेलं नाही। त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की इतक्या लवकर हे हलतील असं वाटत नाही। त्यामुळं आपण काहीतरी वेगळं करून यांना जेरीस आणलं पाहिजे, यांची डोकं ठिकाणावर आणलं पाहिजे। त्यासाठी सर्वांनी उद्यापासून इथं यायचंय। जे नाही येणार ते हातानं पायावर धोंडा पाडून घेतील असं मला या निमित्तानं सांगायचं।